हॅलो फॅमिली. आज आपल्या लाडक्या बाप्पासाठी काय बनवतीये बघा. मस्त असे चुरमा लाडू. चुरमा लाडू म्हणजे बेसनचे दामटीचे जे लाडू असतात ना, बेसनच्या पुऱ्या तळून थंड करून मिक्सरमधून काढून त्यानंतर मग साखरेचा पाक बनवायचा एक तारी आणि मस्त असे ड्रायफ्रूट टाकले, मगजबी, बदाम, वेलची, जायफळ आणि छान असे बाप्पासाठी चुरमा लाडू, दामटीचे लाडू बनवती. सकाळी आता वाजले दुपारचे 12:15. सकाळी 10 पासून सुरुवात केली होती. 1 किलो बेसन घट्ट मळून त्याच्या पुऱ्या लाटायच्या. तुम्हाला तर माहिती असेल, बऱ्याच जणांच्या घरामध्ये पण बनवले जातात. बेसन भाजूनही बनवते मी बेसन लाडू. आणि माझं खूप दिवसाची इच्छा होती की मला चुरमा लाडू म्हणजे दामटीचे लाडू करून बघायचे होते. तर बघू शकता. तर हे बघा, आपल्या बाप्पा आता परवा जाणार. आज आणि उद्याचाच दिवस बाप्पा आहे घरामध्ये. तर शेवटचा दिवस हा खूप म्हणजे याचा असतो, एकदम नाराज असतात सगळे बाप्पा जाणार म्हणून, घरातली मोठी माणसं, लहान मुलं. तर म्हटलं चला, मध्यंतरी मी बरेच मोदक वगैरे बाप्पाला नैवेद्य केला होता आणि म्हटलं आज आहे ना लाडू बनवायचे. आणि मग आता परवा अनंत चतुर्दशी, तर आम्ही 6 ते 7 भाज्या बनवतो. आळूची वडी, सुक्का बटाटा, गवार, कारलं, मेथी, भेंडी, लाल भोपळा आणि त्यानंतर मोदक, चपाती, वरण भात, भजी, कुरडई असा नैवेद्य असतो अनंत चतुर्दशीला बाप्पांना. सासरे अनंत पूजतात तिकडे, अनंतची पूजा तिकडे होते पुण्यामध्ये. इथे फक्त मी नैवेद्य करणार आहे. 6 भाज्या, वरण भात, भजी वगैरे अशा पद्धतीने. तर एकच दिवस बाप्पा राहिला, म्हटलं चला आता त्याचे लाड पुरवून घेऊया म्हणून बाप्पासाठी बनवले छान छान असे चुरमा लाडू. कसे झाले नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट चुरमा लाडू तयार झाले आहे. दामटीचे लाडू झालेत ना मस्त? कमेंट करा बरं का मला. इकडे बाप्पाला नैवेद्याला दाखवले होते 5 लाडू. त्यातले सोनू, दीदी आणि नितीनने एक एक खाल्ला. बाप्पांना नैवेद्य वगैरे पण दाखवून झाले. आता एकच दिवस बाप्पा राहिले. आता परवा बाप्पा जाणार. तर खूप छान आणि इतके टेस्टी. थोडक्यात सांगते तुम्हाला, जो बालाजीचा लाडूचा प्रसाद असतो ना त्याचप्रमाणे टेस्ट आलेली आहे. इतके सुंदर चुरमा लाडू झालेले आहे. मला कमेंट्स करा, गोड गोड कमेंट्स करा लाडूसारख्या. लाडू कसे झाले ते.